तर माहीतच आहे, की मी रोज सकाळी उठल्यावर 2 ग्लास कोमट पाणी पिते. त्याबद्दल आज काही मी सांगत नाही. पण मला हे सांगायचंय, की दिवसभरातच भरपूर पाणी पिणं फार गरजेचं आहे. आता मी सुद्धा माझ्या पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे. 3.5 लिटर तरी पाणी कमीत कमी मी दिवसात पिते. रात्री थोडं कमी पाणी पिते, कारण मग रात्री डायजेस्टिव्ह सिस्टमला डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आणि नाश्ता पण मी खूप हेल्दी करते सध्या. चहा म्हणजे 70% चहा मी अव्हॉइड करायला सक्सेसफुली जमलेलं आहे मला. चहाच्या ऐवजी मी फ्रुट्स घेते नाश्त्यामध्ये, जेणेकरून नॅचरल शुगर मिळेल आणि चहाची तलपही राहील. आज मी नाश्त्यामध्ये ओट्स घेतले होते. त्यात मी स्वीटनेससाठी खजूर घातले होते. त्या 2 खजुरांनीच मला इतकं छान गोडवा मिळाला त्या ओट्समध्ये, की मला चहा प्यायची इच्छाच झाली नाही. आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात छान झाली, नाश्ता छान झाला. दिवसभराची सर्व कामं आटपली. स्नॅक्समध्ये पण मी आज हेल्दी ऑप्शन चूज करून फुटाणे घेतले होते, कारण यात सुद्धा खूप छान प्रोटीन असतं आणि हे हलके-फुलके असतात आणि याने पोट पण लगेच भरतं. फायबरचं प्रमाण पण यात असतं. मग दुपारच्या जेवणात आज मी घेतली होती अर्धी भाकरी, मटकीची उसळ, बटाट्याची आमटी आणि 1 वाटी दही. छोटी वाटी दही मी घेतलं होतं आज डाएटमध्ये. एरवी मला दह्याऐवजी ताक आवडतं. मग संध्याकाळी घेतले कणकेचे दिवे करायला. गुळाचं पाणी करून त्यात कणिक मळून दिवे तयार करून ते वाफवून घेतले. त्या दिव्यांनी देवाला, घरातल्या लहान मुलांना, मिस्टरांना ओवाळून घेतलं. पण हे सगळं करता एका गृहिणीची, आईची जबाबदारी सांभाळता आज पुन्हा माझ्या 5,000 स्टेप्सच्या चॅलेंजला मात्र पूर्णविराम लागला. कारण आज मला ते कंप्लीट करणंच जमलं नाही. एखादा दिवस असा असतो, इतकी कामं पडतात अंगावर, की स्वतःसाठी वेळच मिळत नाही. आता तुम्ही म्हणाल एवढेसे दिवे करायचे होते आणि काय कामं होती? तर दिवे हा फक्त 10% भाग होता माझ्या दिवसभराच्या कामातला. सगळंच जर इथे सांगत बसले तर दिवस पुरणार नाही. असो, ती माझी कर्मकहाणी आहे. तुम्हाला सांगून काय करू? त्यानंतर संध्याकाळचं जेवण आणि संध्याकाळचं स्नॅक्स पण हेल्दीच होतं. वरण-भात घेतलं होतं मी संध्याकाळच्या जेवणात आणि स्नॅक्समध्ये मी फुटाणे घेतले होते. पण काही कारणास्तव मी त्याचं रेकॉर्डिंग करू शकले नाही आणि असाच होता माझा आजचा दिवस. आजच्या पूर्ण दिवसामध्ये मी अजिबात चहा, साखर काहीच घेतलेलं नाही. भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.